नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी एज्युकेशन अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण विषय मराठी त्यातील शब्दांच्या जाती हा घटक अभ्यासणार आहोत। शब्दांच्या जाती 4 आहेत: नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। त्यातील नाम म्हणजे काय, त्याची व्याख्या, नामाचे प्रकार आणि त्यावरील उदाहरणे हे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। आज या ठिकाणी आपण सर्वनाम हा उपघटक अभ्यासणार आहोत। सर्वनाम म्हणजे काय आणि त्यावरील उदाहरणे अभ्यासणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 5वी स्कॉलरशिपच्या दृष्टीने हा घटक खूप महत्त्वाचा आहे। यावरती 100% प्रश्न विचारले जातात। तर शब्दांच्या जाती अगोदर कोणत्या आहेत ते अगोदर पाहूया। पहा, या ठिकाणी या 4 शब्दांच्या जाती आहेत। 5वी स्कॉलरशिपच्या दृष्टीने या 4 शब्दांच्या जाती खूप महत्त्वाच्या आहेत। यावरती प्रश्न 100% विचारले जाऊ शकतात। त्यातील पहिला प्रकार जो आहे हा नाम। तर नाम म्हणजे काय, त्याची व्याख्या, नामाचे प्रकार आणि त्याची उदाहरणे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत। तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। आज आपण सर्वनाम हा घटक अभ्यासणार आहोत। पहा, अगोदर सर्वनाम म्हणजे काय ते पाहूया। नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। या ठिकाणी पहा, मी, आम्ही, तो, ती, त्या, ते, हा, हे, ह्या, जे, जो, जी, ज्या, कोण, काय, आपण, स्वतः ही सर्व काय आहेत तर सर्वनामे आहेत। लक्षात आलं? म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नामाच्या ऐवजी जर ह्यातला कोणताही शब्द जर वापरला असेल तर ते काय असणार आहे, सर्वनाम असणार आहे। उदाहरणे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच। पहा, व्याख्या आणि ही कोणती सर्वनामे आहेत ते तुमच्या लक्षात आलं असेल। आता या ठिकाणी एक उदाहरण पाहूया। राम व्यायाम करतो, तो सदृढ आहे। आता या ठिकाणी राम हे काय आहे, नाम आहे, बरोबर। आता या ठिकाणी राम व्यायाम करतो, या ठिकाणी हे राम काय झालं, नाम झालं। पण इथं काय वापरलेलं आहे, तो सदृढ आहे। या ठिकाणी राम सदृढ आहे असं लिहिलेलं नाही, तो सदृढ आहे म्हणजे कोण तर राम, बरोबर। प्रत्येक वेळी राम राम हा शब्द लिहिण्यापेक्षा तो सदृढ आहे म्हणजे तो हे काय झालं, सर्वनाम झालं। लक्षात आलं? इथं काय आहे तर राम हे नाम आहे, पण इथं रामच्या ऐवजी म्हणजे नामाच्या ऐवजी काय वापरलेला आहे, तो हा शब्द वापरलेला आहे। लक्षात आलं का? म्हणजे तो हे काय झालं, सर्वनाम झालं। लक्षात आलं? म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हटलं जातं तर सर्वनाम असं म्हटलं जातं। या ठिकाणी अजून काही उदाहरणे पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल। पहा, या ठिकाणी एक उदाहरण घेतलेलं आहे, तुला आणखी काही हवे असल्यास सांग। आता या ठिकाणी तुला हे काय आहे, सर्वनाम आहे, बरोबर। तुला हे काय आहे, सर्वनाम आहे। आता पुढील उदाहरण पहा, सर्व कामे स्वतः करून आपण आपला विकास साधूया। या ठिकाणी स्वतः हे काय आहे तर सर्वनाम आहे। आता पहा, आम्ही अभ्यास केला, या वाक्यामध्ये आम्ही हे काय आहे, सर्वनाम आहे। अशा प्रकारे 3 ते 4 उदाहरणे आपण पाहिलेली आहेत। यामध्ये फक्त लक्षात काय ठेवायचंय की नामाऐवजी, नाम म्हणजे काय हे मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, हे मी अगोदर तुम्हाला सांगितलं। या ठिकाणी लक्षात काय ठेवायचंय फक्त तर नामाऐवजी जो कोणता शब्द वापरला असेल त्याला काय म्हणायचं, सर्वनाम असं म्हणायचं आहे। लक्षात आलं? पहा, या ठिकाणी आज आपण शब्दांच्या जाती त्यातला उपघटक सर्वनाम त्याची व्याख्या आणि उदाहरणे अभ्यासलेली आहेत। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।